हॅलो एव्हरीवन, आज मी माझ्या मुलाला घेऊन मॉलमध्ये आले आहे. आज इथे थोडा रश कमी आहे, त्यामुळे शांतपणे फिरायला खूप छान वाटत आहे. आफ्रिका आणि भारतामध्ये खूप फरक जाणवतो. इथलंच लाईफस्टाईल खूप रिलॅक्स आहे आणि लोकांना घाई गडबड कमी असते. इथे शॉपिंग मॉल्स खूप नीट आणि क्लीन असतात. इंडियामध्ये पण आपले मॉल्स खरंच खूप छान क्लीन असतात, पण इथं खरंच खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करून ठेवतात हे लोक. खर्चाबद्दल बोलायला झालं तर काही गोष्टी भारतापेक्षा महाग आहेत, तर काही सरप्रायझिंगली अफोर्डेबल आहेत. आफ्रिकातील लोकांचे ड्रेसिंग स्टाईलसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. इथे लोक कलरफुल आणि कम्फर्टेबल क्लॉथ्स घालायला जास्त पसंत करतात. प्रत्येकाची स्वतःची एक युनिक स्टाईल दिसून येते इथे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की लोक आपल्यामध्येच असतात, म्हणून त्यांना इंटरफेअर करायला नाही आवडत बिलकुल. ते आपलं काम करून निघून जातात. त्याच्यानंतर मी विचार केला की मी आतमध्ये जाऊन बघते की हर्षूचा हेअर कटिंग झालेला आहे का नाही, का तो फक्त अजून हसतच बसलेला आहे. कारण तो रडत तर नाही, पण तो स्वतःलाच आरशामध्ये बघून हसत राहतो. आणि त्याचा हेअरकट अजून चालूच आहे आणि तो हसतच आहे अजूनही. तो घरीसुद्धा तसाच करतो, आरशासमोर थांबतो आणि स्वतःलाच बघून हसतो, डान्स करतो. हे प्रत्येक मुलामध्ये असतं खरं तर. आणि तुम्ही बघू शकता की इकडं साईडलासुद्धा हेअर वॉशसाठी चेअर ठेवलेली आहे. आणि बाहेर मी परत जाऊन बघते तर असेच व्हिडिओज क्लिप्स घेते आणि परत येते, कारण मला त्याचा आवाज येत होता. आणि मी तुम्हाला हे सांगत होते की इथे हेअर वॉशसुद्धा करून दिलं जातं लहान मुलांचं, आणि जेंट्ससुद्धा करतात. त्याच्यानंतर मी बाहेर गेले परत आणि बघितलं की इथे ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत आणि आवाजसुद्धा येत होता. मी हर्षला भरपूर वेळा इथं आणलेला आहे आणि तोसुद्धा हे ॲक्टिव्हिटीज करून त्याच्या बघितले आहेत मी, आणि तो खरंच खूप एन्जॉय करतो. अशा प्रकारे त्याचा हेअरकट पण झालेला आहे. आणि मी विचार केला की इथे चार्जेसबद्दल सांगावं, की त्याचे चार्जेस इथे 20,000 घेतलेले, जेंट्सचे काहीतरी 35,000 घेतात, म्हणजे 1200 नाही तर 1800 रुपये इंडियाच्या नुसार इथे पैसे घेतले जातात. असे इथले चार्जेस आहे. त्याच्यानंतर मला नाही असं वाटत की तो हेअर वॉश करेल. मला घरी जाऊनच त्याचा हेअर वॉश करावा लागणार आहे, कारण तो रेडी नाही होणार. तर मला वेगवेगळ्या देशातील कल्चर अनुभवायला खरंच खूप आवडतं, आणि माझ्या बाळासोबत हे मोमेंट्स एन्जॉय करणं अजून स्पेशल वाटतं. इफ यू लाईक माय ब्लॉग, डोंट फॉरगेट टू लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब माझ्या व्हिडिओसाठी. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तसा हर्षूचा हेअरकट तुम्ही बघू शकता झालेला आहे, आणि मी त्याला घरी गेल्यावरच अंघोळ घालेल आणि फ्रेश करेल. तर मी असेच ब्लॉग्स घेऊन येत जाईल की काहीतरी युनिक तुम्हाला ऐकायला भेटेल, म्हणजे फरक जाणवेल की बाहेरच्या देशामध्ये काय होतं आणि काय नाही. तर मी असेच ब्लॉग्स रेडी करत जाईल आणि तुम्हाला ते इंटरेस्टिंग पण वाटेल ह्याची मी काळजी घेईन. बाय.